नमस्कार मैत्रिणींनो, आजी नातं या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी वरुथनी एकादशीचे महात्म्य ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. युधिष्ठिराने विचारले, हे वासुदेव, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात कोणत्या नावाची एकादशी असते? कृपया तिचा महिमा सांगावा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी वरुथिनी नावाने प्रसिद्ध आहे. ही इहलोक व परलोकातही सौभाग्य प्रदान करणारी आहे. वरुथिनीच्या व्रतानेच नेहमी सुखाची प्राप्ती होते व पापाचा नाश होतो. वरुथिनीच्या व्रतामुळेच मादांत व धुंधुमार इत्यादी अन्य अनेक राजे स्वर्गलोकी गेले. जे फळ 10,000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर मनुष्यास मिळते, तेच फळ या केवळ वरुथिनी एकादशीचे व्रत केल्यानेच प्राप्त होते. नृपश्रेष्ठ, घोड्याच्या दानापेक्षाही हत्तीचे दान श्रेष्ठ आहे. भूमिदान त्याहीपेक्षा मोठे आहे. भूमिदानापेक्षाही अधिक महत्त्व तीळदानाचे आहे. तीळदानापेक्षाही श्रेष्ठ स्वर्णदान व स्वर्णदानापेक्षा श्रेष्ठ अन्नदान आहे. कारण देवता, पित्रे व मनुष्यांना अन्नदानामुळेच तृप्ती मिळते. विद्वान पुरुषांनी कन्यादानालाही या दानासमान म्हटले आहे. कन्यादानाच्या तुल्यच गोदान आहे. हे साक्षात भगवंताचे कथन आहे. या सर्व दानापेक्षाही मोठे विद्यादान आहे. मनुष्य वरुथिनी एकादशीचे व्रत करून विद्यादानाचे फळही मिळवतो. जे लोक पापाने मोहित होऊन मुलीच्या धनावर उपजीविका करतात, ते पुण्याचा क्षय झाल्यानंतर यातनामय नरकात जातात. म्हणून सदैव प्रयत्न करून मुलीच्या धनापासून वाचले पाहिजे. ते धन आपल्या कामी आणता कामा नये. जे आपल्या शक्तीनुसार आपल्या मुलीला अलंकाराने सजवून पवित्र भावाने कन्यादान करतात, त्यांच्या पुण्याची संख्या सांगण्यात चित्रगुप्त देखील असमर्थ आहेत. वरुथिनी एकादशी करूनही मनुष्य त्यांच्या समानच फळ प्राप्त करतो. राजन, या विधीनुसार वरुथिनी एकादशी केली जाते. रात्री जागरण करून जे भगवान मधुसूदनाची पूजा करतात, ते सर्व पापापासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतात. म्हणून पापभीरू मनुष्यांनी पूर्ण प्रयत्न करून या एकादशीचे व्रत केले पाहिजे. यमराजाला घाबरणाऱ्या मनुष्याने आवश्यक वरुथिनी एकादशीचे व्रत करावे. राजन, हे आख्यान वाचल्याने व ऐकल्याने 1000 गोदानाचे फळ मिळते व मनुष्य सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णू लोकात प्रतिष्ठित होतो. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. जय श्री हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल.